तर राम राम मंडळी, मी अग्रसी ओमगायकी शेतकऱ्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। शेतकरी असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग बनवायचा विशेष म्हणजे असा होता की आता तुम्ही म्हणाले की टोपी बीपी लुक बी जरा बरा दिसून राहिला, पण टोपी म्हणजे आता सध्या चालू आहे पावसाळा, पण त्यामध्ये उन्हाळ्यासारखी इतकी ऊन तापत आहे की विषयच वेगळा आहे। त्यामुळे टोपी बीपी सर्व घालून आलेला शेतामध्ये। हे बघा, ही आपली मागची ही पराठी आहे मस्त। आजचा विषय म्हणजे कसा आहे, आपल्या पराठीचं जे झाड आहे त्यावरती चुरडा नावाचा रोग आलेला आहे। तर त्याच्यावरती आपण आता फवारणी चालू केली आहे। जस्ट आता थोडा वेळ झाला, अर्धा एक तास फवारणी आपण चालू केलेली आहे आणि आता फवारणी चालू झालेली आहे। तर चला बघू आता कसं होते काय। मंडळी, इकडं बघू शकता तुम्ही, आपण अशा प्रकारे हे औषध तयार करून ठेवलेलं आहे। इकडे हे औषधाचे पॉकेट वगैरे आहे, हे बघू शकता। या पंपाचे आपले माप आहे, औषध टाकायचे पंप आहे आपलं। इकडे पाणी भरणं चालू आहे, आता पाणी भरायसाठी आपण थांबलेलो आहोत, म्हणून हा थोडासा व्हिडिओ शूट। आजचा जो आपला ब्लॉग आहे मित्रांनो, तो जास्त मोठा होणार नाही, लहानच होणार आहे। पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की बघू शकता, शेतकरी म्हटल्यावर असं पराठीवरती सोयाबीनवरती वेगवेगळे रोग येत असतात, महागाचे औषध मारावं लागतं आणि त्यातही वरून जर पाणी आलं तर ते औषधं पूर्ण चालू। बघू शकता मित्रांनो, आपण काल डवरणी केलेली आहे, 2-3 दिवस झाले डवरणी चालू होती, कालसुद्धा आपली झालेली आहे। बघू शकता 5-6 दिवस झाले आपण त्यामध्ये तणनाशकसुद्धा मारलं होतं आणि आता नंतर लगेच डवरणी केली। डवरणी केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपलं सोयाबीनचे अपडेट आहे, बघू शकता तुम्ही। सध्या या साईजमध्ये झालेलं आहे आपले सोयाबीनचे झाडं। असा होता आजचा आपला ब्लॉग। आपला ब्लॉग कसा वाटला, ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि आपल्या आधीचे व्हिडिओ जर पाहिले नसेल तर ते पण पाहून घ्या। विदर्भाचा ओम हे आपल्या चॅनलचं नाव आहे। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।